नमस्कार, मी विघ्नेश मोरकर आणि हे आमच्यासोबत आमचे नॅशनल इंटरनॅशनल या सगळ्याच पद्धतीत खेळणारे प्लेयर आमचे, जे आता आम्ही आमच्या स्टेटच्या इंटरव्ह्यूसाठी आलोकला त्याचे स्टेटचे एक्सपिरियन्स आणि त्याच्याशिवायही त्याचे इतर कराटे किक बॉक्सिंगच्या इंटरव्ह्यू घेऊ आपण. तर आलोक ब्रीथ, तुला इंट्रोड्यूस करायची तर गरज नाही आहे. आपल्या SSKK फॅमिलीमध्ये तू ऑलरेडी खूप जास्त असा चमकदार हिरोच आहेस. तर आज मी ही अपेक्षा करतो की तू नेहमीसारखा असा शांत नाही, जे कॅमेराच्या मागे आमच्यासोबत जसा असतो तसाच फ्रीली आपला इंटरव्ह्यू दे आणि थ्रू आउट द टाइम तू अँसर्स जसे युजली देतोस तसेच दे. सो कोणता मेडल जिंकलास या स्टेट्समध्ये? या स्टेट्समध्ये मी 2 गोल्ड मेडल जिंकले, एक लाईक कॉन्टॅक्ट मध्ये एक आणि एक पॉईंट फाईट. ओके, सो तुला गोल्ड शिवाय दुसरे कोणते मेडल द्यायला आवडत नाही असं मला वाटतं. नाही नाही आवडत? गोल्डच आवडतात. हा. पक्का? हो. जरा तू कॅमेरामध्ये बघून बोल, काही असा प्रॉब्लेम नाही, आपलाच कॅमेरा आहे, सो इट्स कम्प्लिटली फाईन. ओके. कदाचित यावेळेची तुझी इंटरव्ह्यू एवढी चांगली दिसणारी किंवा अशी नसेल, बट ठीक आहे, तुला आज माझ्यासोबतच काम चालवायला चालेल. चालेल. मग आपण आता ते सगळं आठवून घ्या नको, ती काय होस्ट आता जरा बिझी माणसं, पण आपण आपले इंटरव्ह्यू कंटिन्यू करणार. सो या, तर स्टेटमध्ये गोल्ड मेडल, तर आता नॅशनलचा काय प्लॅन आहे? नॅशनल मध्ये आता बघू, म्हणजे जाणार नाही, बाहेर जायचं म्हणून जायचं. अच्छा, हे नाही जायचं मग. पण आता मला एक अंदाजी सांग, तू किती स्टेट्स आणि किती नॅशनल्स खेळलाय? आता ते एवढं माहित नाही किती, पण खूप खेळलेले आहेत. अच्छा, म्हणजे हे जे एवढा हा व्यस्त आहे की ह्याला मोजायचाही वेळ नाहीये. तर आता मला नेमकं सांग, तुझ्या घरात असं म्हणजे तू मेडल असं कुठे असं उघड्यावर ठेवतोस की बॉर्डरवर? नाही, शोकेस आहे त्याच्यात ठेवतो. हो. अच्छा, मग तू अंदाजे तुझ्याकडे किती मेडल्स आहेत? असतील 50च्या वर. 50? 50च्या वर. म्हणजे मला टक्कर द्यायचा प्रयत्न चालू आहे? नाही. नाही, चांगली गोष्ट आहे, हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे आमच्यामध्ये. सो या, दॅट इज गुड. आणि हे एक मी तुम्हाला सांगतो, जसं तुम्हाला तर माहितीच आहे, तर हे आमचे जे अचीवमेंट्स असतात ते आम्ही आमच्या वेबसाईटवर डिस्प्ले करतो. आमच्या स्टार प्लेयर्समध्ये आमचे नॉट जस्ट आलोक शिवाय पण आमचे जे नॅशनल प्लेयर्स आहेत, इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत किंवा स्टेट प्लेयर्स असले, आम्ही त्यांचे सगळे रेकॉर्ड्स आमच्या वेबसाईटवर असतो. तो डू चेक इट आउट ऑन आवर वेबसाईट. स्टार प्लेयर्सच्या पोर्टलवर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. ओके. सो आलोक, हे जे तू मला सांगितलंस 50च्या वरती तुला मेडल्स असतील, यामध्ये गोल्डचे रेशो काय आहेत, सिल्वरचे रेशो काय आहेत आणि ब्रोन्झचे, की फक्त गोल्ड आहेत सगळे? गोल्ड जास्त आहेत, सिल्वर असतील 20-25 आणि ब्रॉन्झ 10-12 असतील. ओके. चल आलोक, या कराटे किकबॉक्सिंग या विषय शिवाय पण इतर कोणते स्पोर्ट्स खेळलायस तू? नाही, फक्त कराटे आणि किक बॉक्सिंग. कराटे अँड किक बॉक्सिंग. ओके, नाईस. आणि मग स्कूलमध्ये असताना काय तू एकदम म्हणजे असं गुंडासारखं काय असं तुझा इमेज होता, की असं एकदम हिरो म्हणून? मध्ये बेस्ट स्पोर्ट्स पर्सन म्हणून माझं. अच्छा, हेच असे अपेक्षित आम्हाला आन्सर्स असतात आमच्या मुलांकडनं. हे नेमकं आम्ही नेगेटिव्ह साईड वे मध्ये विचारायचा प्रयत्न करतो, कारण स्पोर्ट्स असे किंवा कराटे किक बॉक्सिंग या विषयावर मुलं किंवा इतर लोक स्पोर्ट्सला एका नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी पण ग्रो करवतात, जिथे मुलं शिकतात आणि त्या गोष्टींना चुकीच्या वे मध्ये यूज करतात. तर म्हणून मी त्याला प्रश्न विचारला की तो स्पोर्ट्समध्ये गोल्ड मेडल तर जिंकतोय, पण त्याशिवाय पण बाहेरची त्याची लाईफ कशी आहे. तर तो काय होता स्कूलमध्ये? बेस्ट स्पोर्ट्स पर्सन होता. सो दॅट्स हाऊ वी कॅन जज की आउट ऑफ दी बॉक्स, जर स्कूलमध्ये तो ॲज प्रेझेंटेबल जसा इथे आपल्यासोबत नसतो, तसा जर तिथे नसता तर कदाचित त्याला ते नाही मिळालं असतं. बट या आलोक, हे नॅशनल्स आहेत किक बॉक्सिंगचे तुझे किंवा इंटरनॅशनल, तू आता रिसेंटली इंटरनॅशनल खेळलास, तिथे पण 2 गोल्ड मेडल मारला. पण मला सांग, हे तू मेहनत करतोस आणि ऑब्व्हियसली ते आहे, पण त्याशिवाय तुझ्या क्लासेसचा ऍटमॉस्फिअर खरंच एवढा चांगला आहे की सगळे असे म्हणजे फक्त तूच नाही, तर पण इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, नॅशनल प्लेयर्स आहेत आणि कन्सिस्टंटली सगळे मेडल्स जिंकतायत, तर तो ऍटमॉस्फिअर काय आहे? तुम्ही काय एक्झॅक्टली करतात? तुमची नुसतं प्रॅक्टिस असते की प्रॅक्टिस शिवाय पण असा वेगळा काही प्रोसेस आहे तुमचा? तर तो आम्हाला जाणून घ्यायचा. प्रॅक्टिस पण होते, कराटे क्लासमध्ये मस्ती पण असते, अजून खेळ पण खेळतात, आणि खूप सारे इंटरनॅशनल प्लेयर पण आहेत, विन्स, आशिष, अजून आहेत 2 मुली. आणि कराटे किक बॉक्स मध्ये खूप मजा वगैरे असते. प्रॅक्टिस पण तेवढीच होते, मजा पण तेवढीच होते.
ओके. बट म्हणजे असा काही प्रोसेस असा आहे का तुमचा की तुम्ही फक्त हेच करतात किंवा असंच काही असं असं काही तुमचं फिक्स रुटीन नाहीये का तुमच्या मॅचेसला घेऊन? नाही, जेव्हा मॅचेस असतात तेव्हा आम्ही प्रॅक्टिस खूप करतो. ते ते जे मस्ती ते थोड्यासाठी बंद करून टाकतो आणि ते आपले प्रॅक्टिसवरतीच फोकस करतात बस. हे म्हणजे तू सारखं मस्ती मस्ती करतोय, हे मस्ती सगळेच करतात की तू नेमका करतोस की कोण असा स्पेसिफिक आहे जो मस्ती करतो? नाही, सगळेच करतात. असं म्हणजे मीच नाही, म्हणजे स्पेसिफिक वगैरे कोण नाही. म्हणजे सगळेच करतात. अच्छा, सगळे करतात. ओके. तर या मस्तीतून पण तुम्ही लोक मॅनेज करतात की तुमचे मेडल्स जिंकतायत. हो. ओके, दॅट इज नाईस. मग त्याशिवाय या प्रॅक्टिसची मेहनत किंवा तुम्ही प्रॅक्टिस कुठे, कसं, कधी, काय ड्युरेशन आहे, कुठे कुठे प्रॅक्टिस करतात, काय आहे नेमकं काय? आम्ही म्हणजे संध्याकाळचं रोज प्रॅक्टिस करतो. इथे लालबागला, चेंबूर आणि अ, माझ्या इथे सायनला प्रॅक्टिस करतो. आणि सकाळचे पण आम्ही जातो गार्डनला, बीचवरती प्रॅक्टिस करायला जातो आम्ही. ओके. तर मी आलोककडनं भरपूर काय काय असं माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण तो कॅमेरा कॉन्शियस किंवा कॅमेराला शाय असल्यामुळे जास्त काही सांगत नाहीये. पण नेमकं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. हा आमचा एक चॅम्पियन आहे जो माझ्यासोबत एकदम लहान असल्यापासून माझ्यासोबत आहे. आणि आम्ही अनेक टूर्सला एकत्र गेलोय. बिकॉज म्हणजे त्यावेळी कदाचित मी स्वतःही ज्युनियर असेल. लाईक हा काहीतरी एक 7-8 वर्षाचा असेल आणि मी त्यावेळी कन्सिडरिंगली आमच्यामध्ये आता किती वर्षाचा गॅप आहे, एक 6-7 वर्षाचा गॅप असेल आमच्या दोघांमध्येच. तर त्या हिशोबाने तेव्हा मी ज्युनियर होतो, तर आमच्या ज्युनियर टूर पासून आम्ही एकत्र, त्यातल्या त्यात मी सिनियर झाल्यानंतरही आमच्यासोबत अशा टूर्स अटेंड करतो. सो समवेअर इट इज अ नाईस थिंग टू हॅव अ प्लेयर विथ अस जो असा फोकस्ड आहे. असं नाही भरपूर मुलं एवढ्या एका लहान वयापासून कंटिन्यू करतात, मग त्यांची 9-10 स्टँडर्ड येतात आणि आपल्या इथे एज्युकेशन कसं आहे, यू नो. सो एज्युकेशन इज नाईस, बट त्यामुळे प्रेशर घेऊन लोक ब्रेक घेतात. ब्रेक घेतल्यामुळे जी कंटिन्युएशन असते ती सुटून जाते, इंटरेस्ट सुटून जातो. बट ह्यानी ते कंटिन्यू केलंय, ॲज वेल एज तो सायन्स करतोय, सायन्स करूनही तो कंटिन्यू करतोय आमचे क्लासेस. सो इट इज समवेअर व्हेरी गुड टू नो अबाउट हिम. अँड या, त्यातल्या त्यात तो कन्सिस्टंटली जे त्याची स्ट्रीक्स आहेत मेडल जिंकण्याचे ते तो कंटिन्यू ठेवलाय. सो आय विश देम ऑल दी बेस्ट की असंच कंटिन्यू करा. अँड या, विल लुक आफ्टर टू प्रोव्हाइड यू मोर सच इंटरव्ह्यूज विथ सच प्लेयर्स अँड विल ट्राय की नेक्स्ट टाइम तो अजून बोलेल आपल्या इंटरव्ह्यूमध्ये, अजून तो स्वतःला एक्सप्रेस करेल, विच ॲक्च्युली तो आहे. जर तुम्ही क्लासेस जॉईन करतायत किंवा क्लासेसमध्ये येऊन त्याला जर बघितलं तर यू विल हॅव अ डिफरंट पर्सनॅलिटी. जे तुम्हाला कॅमेरा समोर आहे तो नाही, जो चॅम्पियन आलोक आहे तो तुम्हाला इन पर्सनल पण तसाच एका चॅम्पियन पर्सनॅलिटीला घेऊन कॅरी करतो. सो थँक्यू. वी एंड द इंटरव्ह्यू हिअर. थँक्यू सर.